पाणी धावतं तोपर्यंत त्याला वाट मिळत राहते आणि ते एकदा एका जागी थांबलं की त्याचं डबकं बनतं आणि मग त्याच्यामध्ये कुठलेही जीवजंतू वाढायला लागतात. म्हणूनच आयुष्यामध्ये कधी थांबू नका, अविरतपणे चालत राहा, कारण कुठे ना कुठेतरी मार्ग हा गवसेलच आणि तिथपर्यंत पोहोचाल जिथे पोहोचण्याचं स्वप्न पाहत आहात. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आपण वोकॅबलरीच्या काही टेस्ट घेत आहोत आणि त्या टेस्ट तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळत आहेत, ज्या की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत, ज्या मी ऑलरेडी तुम्हाला सेंड करत आहे. देन नेक्स्ट डेला आपण त्याचं ॲनालिसिस करतोय. याच्यापैकी पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे त्याचं ॲनालिसिस हे ऑलरेडी झालेलं आहे. हा पार्ट 3 आहे, जिथे आपण तिसऱ्या टेस्टचा ॲनालिसिस घेणार आहोत आणि तिसऱ्या टेस्टच्या ॲनालिसिसमधून आपण आणखी काही नवीन वर्ड्स शिकणार आहोत. या ज्या टेस्ट आहेत त्या सध्या आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती घेतो. देन आपण इंग्लिश ग्रामरच्या पण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही जर आपला चॅनल जॉईन केलेलं नसेल टेलिग्राम चॅनल, तर तो जॉईन करा. प्लस यूट्यूबला पण सबस्क्राईब करून ठेवा. यूट्यूबला सुद्धा मी त्या लिंक सेंड करत असते टेस्टच्या, म्हणजे तुम्हाला टेस्ट वेळेवर मिळतील आणि टेस्ट सोडवल्यानंतर ॲनालिसिस पाहिल्यानंतर ही जी काही वोकॅबलरी आहे ती तुमची अगदी स्ट्रॉंग होऊन जाईल आणि मी तेच वर्ड्स घेते जे एक्झामला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 जरी पाहिला नसेल तरी तोही पाहून घ्या आणि टेस्ट सॉल्व्ह केली नसेल तर टेस्ट पण सॉल्व्ह करून घ्या. सो आज आपण टेस्ट 3 जी होती वोकॅबलरीची वन वर्ड सबस्टिट्यूशनची, त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते करणार आहोत आणि इथे पण आपण 25 क्वेश्चन्स टोटल घेणार आहोत. सो पहिला जो प्रश्न होता आजच्या टेस्टमधला तो होता, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ रूम फॉर स्टोरिंग ग्रेन्स. म्हणजे जे धान्य साठवण्याची जागा असते त्याला काय म्हटलं जातं असं विचारले. ऑप्शन्स जर तुम्ही पाहिले तर खूप जवळचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे, पहिला ऑप्शन आहे वेअर हाऊस, दुसरा ऑप्शन आहे ग्रॅनरी, तिसरा ऑप्शन आहे स्टोअर आणि चौथा ऑप्शन आहे गोडाऊन. तर आता तुम्हाला हे सगळे जे शब्द आहेत ते सारखेच वाटतील, म्हणजे सगळेच जे शब्द आहेत ते काहीतरी साठवण्याची जागा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की यातला म्हणजे कुठलाही ऑप्शन बरोबर असू शकतो. पण आपल्याला स्पेसिफिकली विचारले की ग्रेन्ससाठी, स्टोरिंग ग्रेन्ससाठीची जी जागा आहे त्याला काय म्हटलं जाईल. मग आता पहिला जो ऑप्शन आहे तो आहे वेअर हाऊस. याला दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे वखार. ठीक आहे, वखार. मग असं नाही की तिथे फक्त धान्यच साठवलं जाईल, आपल्याला स्पेसिफिकली धान्य साठवण्याची जागा पाहिजे. देन सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे ग्रॅनरी आणि हेच आहे तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, कारण ग्रॅनरी म्हणजे असतं धान्याचं कोठार. ठीक आहे, धान्याचे कोठार म्हणजेच धान्य साठवण्याची जी जागा असेल त्याला तुम्ही ग्रॅनरी असं म्हणाल. देन येतं स्टोअर. स्टोअर म्हणजे असतं एखादं भांडार, मग ते कशाचंही असू शकतं. भांडार म्हणजे तुम्ही जर तुमच्या अगदी तुम्ही कॉलेजमध्ये पाहिलं असेल तर तिथे सुद्धा पुस्तक भांडार असं लिहिलेलं असतं. सो भांडार म्हणजे स्टोअर रूम तुम्हाला माहितीच आहे. अँड देन असतं गोडाऊन. गोडाऊन म्हणजे गोदाम. तर गोदाम पण वेगवेगळ्या गोष्टींचं असू शकतं, जरुरी नाही की गोडाऊन हे फक्त आणि फक्त धान्याचंच असेल. धान्याचंही गोडाऊन म्हणजे त्यालाही कधी कधी गोडाऊन म्हणून आपण जनरली बोलताना तो शब्द वापरतो, पण गोडाऊन खूप सगळ्या गोष्टींचं असतं. तुम्हाला इथे स्पेसिफिकली विचारलंय ग्रेन्ससाठी काय आहे तर ग्रॅनरी. सो ग्रेन्स आणि ग्रॅनरी हे दोन शब्द जे आहेत ते तुम्ही अगदी म्हणजे रिलेट करून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. GRAN म्हणजे GRAIN आणि इथे GRAN याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सगळ्यांचं बरोबर आलंच असेल अशी अपेक्षा आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा प्रश्न होता, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ मॅन नो लॉंगर, अ वर्ड, मी मॅन का म्हणाले, डोंट नो, अ वर्ड नो लॉंगर इन यूज. असा वर्ड जो की वापरामध्ये नाहीये. नो लॉंगर इन यूज म्हणजे जो वापरातच नाहीये, ज्याला आपण म्हणतो की लुप्त झालाय तो, त्याला काय म्हटलं जाईल. सो ऑप्शन काय आहेत, अगेन तुमचे जे ऑप्शन आहेत ते खूप जवळचे आहेत आणि असे खूप प्रश्न येतात जिथे जवळजवळचे ऑप्शन असतात आणि तिथे तुम्हाला ॲक्युरेट माहिती असणं गरजेचं असतं, अदरवाईज मग आपलं उत्तर चुकतं. मग आता इथे जर पाहिलं आपण तर पहिला वर्ड आहे आउटडेटेड, दुसरा वर्ड आहे एफिशियंट दिले, इथे इफिशियंट असायला पाहिजे. देन तिसरा वर्ड आहे ऑब्सोल्यूट आणि चौथा वर्ड आहे नॉन एक्झिस्टंट. ठीक आहे, नॉन एक्झिस्टंट असा आहे. इथे आहे ऑब्सोल्यूट आणि इथे आहे नॉन एक्झिस्टंट. आता पहा, आउटडेटेड म्हणजे काय असतं, एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की आउटडेटेड झाली, अरे ही फॅशन तर आउटडेटेड झाली. व्हॉट इज दॅट इज कालबाह्य. एखादी गोष्ट कालबाह्य झाली म्हणजे आता ही जुनी झाली आहे, त्याला तुम्ही आउटडेटेड म्हणता. म्हणजे आता हा ट्रेंड नाहीये, तो आउटडेटेड झाला तर ती कालबाह्य झाली. एफिशियंट म्हणजे काय असतं, एफिशियंटचा अर्थ होतो एखादी व्यक्ती दक्ष असते किंवा तत्पर असणं, याच्यासाठी आपण एफिशियंट हा वर्ड वापरतो. देन आहे ऑब्सोल्यूट. ऑब्सोल्यूट म्हणजे असतं लुप्तप्राय. ठीक आहे, म्हणजे जी गोष्ट लुप्त झालेली आहे आणि हेच तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पण असायला पाहिजे. अ वर्ड नो लॉंगर इन यूज म्हणजे तो वर्ड कसा असेल, ऑब्सोल्यूट.
ठीक आहे. देन आहे नॉन एक्झिस्टंट. आता नॉन एक्झिस्टंट हे दोन अर्थाने वापरलं जाईल. एक तर अशी गोष्ट जी की उपलब्ध नाही आहे, म्हणजे अनुपलब्ध आहे, ठीक आहे, अनुपलब्ध आहे, किंवा जी अस्तित्वातच नाही आहे. एखादी गोष्ट उपलब्ध नाही आहे किंवा अस्तित्वातच नाही आहे, दॅट इज नॉन एक्झिस्टंट. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि जसं मी पहिल्या 2 टेस्टमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरी 25 क्वेश्चन्स एका टेस्टमध्ये पाहत असाल तरी सुद्धा ऑप्शनमधले 4-4 शब्द असं करून तुमचे खूप शब्द जे आहेत ते इथे कव्हर होत आहेत. आणि हे सगळे शब्द लिहून काढा आणि ते रिवाईज करा. असं नाही की फक्त पाहिलं आणि सोडून दिलं. जे लक्षात नाही येते, जे अवघड आहेत किंवा जे नव्याने पाहिलेत असं वाटतं ते लगेच तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. Choose the correct one-word substitution for the phrase a person who has no regards for others' feelings. अशी काही माणसं असतात ज्यांना काही घेणं देणं नसतं की दुसऱ्याला काय वाटते, समोरच्याला काय वाटते. त्यांना तुम्ही काय म्हणाल? आपण मराठीमध्ये एक शब्द पाहिला होता याच्यासाठी, आठवतं का? तो होता पाषाण हृदयी. काय होता तो शब्द? पाषाण हृदयी. म्हणजे ज्याचं दगडाचं काळीच तो दगडाचं हृदय येतो. सो आपण शब्दाचा अर्थ घेतला तर असं असू शकतं का की पत्थर का दिल है? नाही असू शकत ना. बट आपण असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीला जर काही वाटत नसेल, एखादी व्यक्ती अशी असेल की जी समोरच्या भावनांचा बिलकुल आदर करत नसेल, त्याला त्या समोरच्या म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे त्याच्या फिलिंगशी काही घेणं देणं नसेल, त्याला आपण पाषाण हृदयी म्हणतो. मग इंग्लिशमध्ये जर आपण शब्द पाहिले तर कुठले कुठले आहेत? इनकन्सिडरेट आहे, देन आहे बोस्टफुल, देन आहे अनकाइंड, आणि हा एक आहे हॉटी. ठीक आहे. आता हे नवीन नवीन वर्ड्स आहेत तुमच्यासाठी. मग आता इथे जर आपण पाहिलं इनकन्सिडरेट म्हणजे काय असतं? इनकन्सिडरेट म्हणजेच असतं पाषाण हृदयी. इनकन्सिडरेट म्हणजेच काय असतं? पाषाण हृदयी. देन आहे बोस्टफुल. बोस्टफुल म्हणजे अशी व्यक्ती असते जी खूप बढाया मारते, बडाईखोर. ठीक आहे, बडाईखोर. देन आहे अनकाइंड. अनकाइंड म्हणजे कोण असेल? तर अर्थातच जो निर्दयी आहे तो. अनकाइंड म्हणजे जो निर्दयी आहे तो. आणि मग उरला कोण? हॉटी. आता हॉटी हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, तुम्ही नॉटी ऐकलं असेल पण हॉटी ऐकलं नसेल. आता हॉटी काय असतं? हॉटी म्हणजे असतो जो गर्विष्ठ आहे, जो गर्विष्ठ आहे किंवा जो चढेल, म्हणजे खूप असं एखाद्याला असतं ना फालतूवाला अभिमान, त्याला तुम्ही म्हणता हॉटी. ठीक आहे. सो हॉटी 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 लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि अनकाइंड निर्दयी आहे, बोस्टफुल बडाईखोर, आणि इनकन्सिडरेट पाषाण हृदयी. आणि हेच असेल या प्रश्नाचं उत्तर. आय एम सॉरी तुम्हाला आवाज येत असेल. सो आमच्याकडे हे असं सुरू असतं की खूप जास्त मी जे म्हटलं तुम्हाला की लोक डिस्टर्ब करतात, तुम्ही म्हटलं का डिस्टर्ब करतात तुम्हाला, ज्याचं कारण मलाही माहीत नाही, बिकॉज दे नो की माझं लेक्चर सुरू आहे. बट अशा वेळेला हे गोष्टी सुरू होतात. आणि मग ठीक आहे, 1 मिनिट फक्त होल्ड करा. सो या क्वेश्चनचं जे आन्सर होतं ते होतं इनकन्सिडरेट, म्हणजे पाषाण हृदयी व्यक्ती जिला की इतरांच्या फिलिंग्सची काहीही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ नटोरियस. नटोरियस म्हणजे काय असतं? एक असतं फेमस. एखादी व्यक्ती असते जी खूप फेमस असते, त्याच्यासाठी आपण फेमस म्हणजे जी काय म्हणतो आपण सुप्रसिद्ध आहे, त्यांच्यासाठी आपण शब्द वापरतो फेमस. तसाच शब्द आहे नटोरियस, याच्या विरुद्ध आहे. मग काय असेल तुम्हाला लगेच कळेल आता विरुद्धार्थी म्हटल्यानंतर. ऑप्शन काय आहेत? अ पर्सन विथ अ व्हेरी गुड रेप्युटेशन, अ पर्सन विथ अ बॅड रेप्युटेशन, a person enjoying reputation in the field of politics, a person known as a public notary. आता पहा, जी व्यक्ती प्रसिद्ध असते तिला आपण म्हणतो फेमस, आणि जी व्यक्ती कुप्रसिद्ध असते, कुख्यात असते, त्या व्यक्तीला आपण म्हणतो नटोरियस. ठीक आहे. म्हणजे अ पर्सन विथ अ बॅड रेप्युटेशन, जिचं रेप्युटेशन फार खराब आहे, त्या व्यक्तीला तुम्ही नटोरियस म्हणाल. देन मग तुम्हाला अशा खूप सगळ्या व्यक्ती माहिती असतील ज्या की नटोरियस आहेत, ज्या वारंवार न्यूजमध्ये असतात. सो त्या व्यक्तीचं नाव तुम्ही नटोरियस म्हणून लक्षात ठेवायचं, म्हणजे इथून पुढे तुमचं ते विसरणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ ऑडिबल. आता ऑडिबल हा वर्ड ऑलरेडी झालेला आहे, ज्यावेळेला आधीचं एक लेक्चर घेतलं होतं जिथे आपण एडिबल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण ऑडिबल पण पाहिलेलं होतं. मग ऑडिबल काय आहे? तर ऑडिबल काय असतं? समथिंग दॅट कॅन बी सब्जेक्टेड टू ऑडिटिंग. ऑडिटिंगशी रिलेटेड आहे का? समथिंग दॅट कॅन बी पुट इन अन ऑर्डर, जे ऑर्डरमध्ये ठेवलं पाहिजे असं, म्हणजे ऑर्डरमध्ये ठेवायचं अशा काही गोष्ट आहे का? समथिंग दॅट हॅज बीन हर्ड ऑर समथिंग दॅट कॅन बी अवॉइडेड. तर असं काहीतरी जे आपण ऐकू शकतो, बरोबर.
समथिंग दॅट हॅज बीन हर्ड म्हणजे जे ऐकलं आहे, किंवा दॅट कॅन बी हर्ड म्हणजे जे आपण ऐकू शकतो. दॅट इज ऑडिबल म्हणजे पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ठीक आहे. सो ज्यावेळेला म्हणजे एखादा वक्ता बोलत असतो त्यावेळेला तो पहिल्यांदा ऑडियन्सने विचारतो, एम आय ऑडिबल म्हणजे तुम्हाला ऐकू येते का मी जे बोलत आहे ते, या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲम्बिडेक्ट्रस म्हणजे काय. ॲम्बिडेक्ट्रस इज अ पर्सन हू इज डॅश डॅश. मला कोणीतरी परवा कमेंटमध्ये विचारलं होतं की तुम्ही ॲम्बिडेक्ट्रस आहात का. तर ॲम्बिडेक्ट्रस इज अ पर्सन हू इज डॅश डॅश, अनेबल टू यूज बोथ हिज हँड्स, able to use left hand better than right hand, able to use right hand better than left hand, able to use both hands equally well. आता ॲम्बिडेक्ट्रस म्हणजे काय, कुठली व्यक्ती असते. एक तर तुम्हाला ॲम्बी जिथे पण असतं तिथे तुम्हाला माहिती आहे कुठल्या तरी 2 गोष्टी आहेत, इतकं तर तुम्हाला माहिती आहे. सो ॲम्बी म्हणजे जी व्यक्ती दोन्ही हातांचा, राईट अँड लेफ्ट दोन्ही हातांचा वापर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने करू शकते, त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता, ॲम्बिडेक्ट्रस. सो तुमच्यापैकी कोणी असेल तर डेफिनेटली मला सांगा की येस मॅम म्हणजे दोन्ही हाताने तुम्ही लिहू शकत असाल. ठीक आहे. दोन्ही हाताने ज्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतं त्याला ॲम्बिडेक्ट्रस असं म्हणतात. जो राईट हँडनी प्लस लेफ्ट हँडनी पण लिहू शकतो चांगल्या पद्धतीने त्याला ॲम्बिडेक्ट्रस असं म्हटलं जातं. असं नाही की आपण ट्राय करतोय, आपण लिहिलं आणि मग ते कसं तरी वाकडं तिकडं लिहिलं, त्याला नाही म्हणायचं. काही व्यक्ती असतात ज्या ॲट अ टाइम दोन्ही हाताने लिहितात. आय थिंक तुम्ही 3 इडियट्स मूवीमध्ये पाहिलं असेल, जे प्रोफेसर होते ते बोर्डवरती लिहिताना दोन्ही हातांनी लिहितात. दॅट इज ॲम्बिडेक्ट्रस. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. म्हणजे अशी गव्हर्नमेंट सिस्टीम जिथं पेड ऑफिशियल्स जे आहेत तेच डिसिजन घेतात. सो आपण याच्यापूर्वी प्लुटोक्रेसी वगैरे वर्ड जे आहेत ते पाहिलेले आहेत. मग आता इथे जर पाहिलं द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स, तर याचा आन्सर काय येईल. ऑप्शन काय आहेत, अरिस्टोक्रेसी, ब्युरोक्रेसी, टेक्नोक्रेसी की पॉलिआर्की. आता इथे अगदी तुम्ही म्हणजे थोडक्यात तुम्हाला बेसिक वर्ड्सचे मिनिंग जरी माहिती असतील तरी तुमचं बरोबर उत्तर येतं. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय असतं ना, ज्या लोक म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या उपाध्या वगैरे आहेत, ज्यांना आपण उमराव असं म्हणतो, ज्या लोकांकडे मोठ्या मोठ्या उपाध्या वगैरे असतात त्यांना आपण काय म्हणतो, अरिस्टोक्रेसी असं म्हणतो. देन जर आपण पाहिलं ब्युरोक्रेसी म्हणजे काय असेल, तर अर्थातच याचं मराठी मिनिंग असतं नोकरशाही. म्हणजे जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तेच तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 की द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. इथे काय असेल तर अशी एक सिस्टीम असते इन विच मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट डिसिजन्स आर टेकन बाय द स्टेट ऑफिशियल्स रॅदर दॅन द रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, यांनी निर्णय घेण्याऐवजी जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात, स्टेट ऑफिशियल्स असतात, ते डिसिजन्स घेतात. म्हणजे जे अधिकारी आहेत ते निर्णय घेतात, त्याला तुम्ही काय म्हणता, नोकरशाही, ब्युरोक्रेसी असं म्हटलं जातं. देन येतं टेक्नोक्रेसी. अर्थातच जे तंत्रज्ञानाशी रिलेटेड किंवा औद्योगिक गोष्टींशी रिलेटेड असणारे लोक आहेत त्यांचं डिसिजन घेण्याची जी पद्धती असेल त्याला टेक्नोक्रेसी असं म्हटलं जाईल. आणि मग शेवटी जो शब्द उरतो पॉलिआर्की. तर पॉली म्हणजे काय असेल तर अर्थातच अनेक जणांचं, म्हणजे ज्यावेळेला आपण पॉली म्हणतो तर अनेक जण जिथे हे करतात म्हणजे राज्य करतात, दॅट इज पॉलिआर्की. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 2 होतं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर, ब्युरोक्रेसी असं म्हटलं जातं. द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, which one of the following pairs is not correctly matched as one word substitution for a phrase. आता इथे तुम्हाला 4 दिलेले आहेत फ्रेजेस वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठी, आणि तुम्हाला विचारलेलं आहे की कुठली करेक्टली मॅच केलेली नाहीये, म्हणजे चुकीची ओळखायची. म्हणजे इथे तुमचे 4 वन वर्ड सबस्टिट्यूशन ॲट अ टाइम होतात. पहिलं कुठलं आहे, अ स्टेट इन विच ऑल हॅव इक्वल रिलिजियस फ्रीडम, त्याला सेक्युलर असं म्हटलं जातं का. द नेक्स्ट आहे द स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ वर्ड्स, एटिमॉलॉजी. देन थर्ड आहे अ पर्सन हू कॅन नॉट पे हिज डेब्ट्स, इनसॉल्वेंट. आणि चौथं आहे अ डिसीज कॉट बाय टच, इन्फेक्शियस. आता इथे जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली तर 2 जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात येईल की थोडेफार म्हणजे त्याच्या मिनिंगमध्ये थोडासा चेंज असायला पाहिजे. जसं की आपण पाहिले अ डिसीज कॉट बाय टच, त्याला आपण कॉन्टेजियस असं म्हणतो. काय म्हणतो आपण, कॉन्टेजियस असं म्हणतो. त्याच्यामुळे इन्फेक्शियस हे येणार नाही. इन्फेक्शन हे फक्त टचनीच होत नाही, इन्फेक्शन कसंही असू शकतं, बरोबर आहे. म्हणजे आपण
एखादं म्हणजे जिथे हवा प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे, त्याच्यापासून पण आपल्याला इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे ते कॉन्टिजियस असायला पाहिजे. त्याच्यामुळे हे तर अर्थातच तुमचं म्हणजे तुम्हाला जे विचारले की रॉंग, नॉट करेक्टली मॅच्ड पेअर विचारली, सो हे तुमचा आन्सर यायला पाहिजे. बट इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सेक्युलर म्हणजे असं नसतं की अ स्टेट इन विच ऑल हॅव इक्वल रिलिजन फ्रीडम. अर्थातच सेक्युलर रिजनमध्ये, सेक्युलर कंट्रीमध्ये, सेक्युलर स्टेटमध्ये सगळ्यांना त्यांचं याचं म्हणजे रिलिजियस फ्रीडम तर असतं, पण सेक्युलरचा ॲक्च्युली मिनिंग तसा होत नाही. सेक्युलरचं मिनिंग काय होतं, जे की रिलिजियस गोष्टींशी कनेक्टेड नाही आहे. सेक्युलरचं मिनिंग काय होईल, एक सेकंड, व्हॉट्स रॉंग विथ यू, नॉट कनेक्टेड with religious, religious, religious or spiritual, जे रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल मॅटर्सशी रिलेटेड नाहीये अशा गोष्टींना तुम्ही सेक्युलर म्हणता. त्यामुळे त्या अर्थाने तर पहिला ऑप्शन जो आहे तो चुकीचा येईल. मात्र सेक्युलरमध्ये कुठे ना कुठेतरी ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यांना म्हणजे इक्वली फ्रीडम असतं. त्याच्यामुळे आपण या ऑप्शनऐवजी हा ऑप्शन आपण हे करू शकतो. बट आन्सर जर तुम्ही पाहिलं म्हणजे जिथून मी हा क्वेश्चन घेतलेला आहे ज्या सोर्समधून, त्याचा आन्सर 1 हे दिलेलं आहे. बट तुमच्या डोक्यात कन्फ्युजन राहू नये म्हणून मी गोष्टी एक्सप्लेन केल्या. ठीक आहे, सो याचा आन्सर असेल ऑप्शन ए. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं, credulous people accept all the promises of the politicians. The underlined word means. आता इथे विचारलं क्रेड्युलस पीपल जे असतात ते पॉलिटिशियन्सचे सर्व प्रॉमिसेस जे आहेत ते एक्सेप्ट करतात. मग इथे क्रेड्युलसचं मिनिंग काय असतं, क्रेड्युलसचं मिनिंग काय होतं, ऑप्शन्स काय आहेत, इग्नोरंट, दोज हू बिलीव्ह रेडिली, अँग्री की पॉप्युलर. मग आता मला सांगा क्रेड्युलस म्हणजे काय असेल, इग्नोरंट म्हणजे काय असतं. इग्नोरंट म्हणजे एखादा असतो अज्ञानी किंवा ज्याला असंस्कृत असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, त्याला इग्नोरंट असं म्हटलं जाईल. दोज हू बिलीव्ह रेडिली म्हणजे काही लोक असे असतात ना ज्याला तुम्ही थोडक्यात भोळा म्हणू शकता, अतिशय भोळे असतात की त्यांना काहीही सांगितलं तर ते लगेच इझिली त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आय वॉज क्रेड्युलस बिफोर सम डे नाही, बिफोर सम इयर्स म्हणजे काही वर्षापूर्वी मी अशी होते की मला कोणी काही सांगितलं तर मी इझिली बिलीव्ह करत होते. ठीक आहे. देन अँग्री म्हणजे रागीट असेल. पॉप्युलर म्हणजे अर्थातच पॉप्युलर फेमस असेल. ठीक आहे. मग आता मला सांगा की क्रेड्युलस पीपल एक्सेप्ट ऑल द प्रॉमिसेस ऑफ द पॉलिटिशियन्स. ते पॉलिटिशियन्सचे जे पण प्रॉमिसेस आहेत ते एक्सेप्ट करतात इझिली, म्हणजे ते कोण असतील अर्थातच दोज हू बिलीव्ह रेडिली. सो तुम्ही क्रेड्युलस आहात की नाही हे मला नक्की सांगा. म्हणजे तुम्ही भोळे आहात का, भोळे तर असणार नाही तुम्ही, बट तरीही जर असाल तर सांगा, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी भोळा आहे का. ठीक आहे. म्हणजे कधी कधी असतं की आपल्या जवळची एखादी व्यक्ती अशी असते की जी इझिली कोणी काही सांगितलं की विश्वास ठेवते. आत्ताच्या जगात तर सगळे खूप हुशार झालेत की कोणी काही सांगितलं तर जनरली भरोसा ठेवत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फ्रेंचाइज मीन्स, फ्रेंचाइज म्हणजे काय, फ्रेंचाइज म्हणजे काय, ऑप्शन काय आहेत, फ्रेंच फूड, जे फ्रेंच फूड असतं ते, स्टडी ऑफ द फ्रेंच लँग्वेज, फ्रेंच लँग्वेजचा अभ्यास करणं, द राईट टू वोट ॲट इलेक्शन्स, याच्यामध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मताधिकार, की फॉरेन गुड्स जे की परदेशी वस्तू आहेत, परदेशी माल आहे ते. मग फ्रेंचाइज म्हणजे काय असेल, आता फ्रेंच आहे म्हणजे काहीतरी फ्रेंचशी रिलेटेड असेल असं आपल्याला वाटू शकतं, पण तसं ते नाही. फ्रेंचाइज म्हणजे असतं मताधिकार, तुम्हाला जो मतदान करण्याचा अधिकार असतो, मताधिकार. फ्रेंचाइज म्हणजे काय असेल, मताधिकार. द राईट टू वोट ॲट इलेक्शन्स म्हणजेच काय असतं, फ्रेंचाइज. लक्षात ठेवा, हा शब्द खूप जास्त उपयोगी येईल. राईट टू वोट म्हणण्याऐवजी तुम्ही फ्रेंचाइज म्हणू शकता. नेक्स्ट, अ वर्ड मे हॅव मोर दॅन वन मीनिंग्स. 3 meanings given below come closer to the word caste. ओके. आता एक वर्ड असेल त्याला खूप सगळे समानार्थी शब्द असतात. जसं आपण परवा एक शब्द घेतलेला होता पाठ, म्हणजे कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये हा शब्द झालाय, पाठ हा एक शब्द झालाय. मग आता तशाच पद्धतीने हा प्रश्न दिलाय, कास्टशी रिलेटेड असणारे 3 वर्ड्स आहेत जे की म्हणजे क्लोजर टू मिनिंग आहेत, म्हणजे क्लोजर आहेत, त्याच्या जवळपासचं मिनिंग आहे. चूज द वन विच इज एंटायरली रॉंग. असा शब्द निवडा जो म्हणजे कम्प्लिटली रॉंग असेल, जो की त्याच्याशी मिळता जुळता बिलकुल नाही. ऑप्शन काय आहेत, अ हेरिडेटरी सोशल क्लास, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये जात म्हणतो. दुसरा आहे अलाउ टू थ्रो ऑर फॉल, म्हणजे फेकणे किंवा टाकणे, याच्यासाठी परमिशन देणं. ठीक आहे, म्हणजे
फेकणे, थ्रो म्हणजे फेकणे, ठीक आहे, और फॉल म्हणजे पडणे. पोर इनटू अ मोल्ड म्हणजे साचा असतो ना, साचा, त्याच्यामध्ये ओतणं, काही वस्तू त्याच्यामध्ये साच्यामध्ये जो पदार्थ असतो तो ओतला जातो आणि त्याच्यापासून नवीन गोष्ट तयार केली जाते. सो ओतणे या अर्थाने पण आपण म्हणू शकतो. अँड देन नेक्स्ट आहे सेट ऑफ ॲक्टर्स इन प्ले म्हणजे जे पात्र असतात, एखाद्या नाटकामधली जी पात्र असतात त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. आता याचं उत्तर काय असेल गेस करा पटकन. आता पहा, आपल्याला माहिती आहे की जात जी असते त्याला कास्टच म्हटलं जातं, कारण तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढता, बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे कास्ट म्हणजे जात. देन अलो टू थ्रो फॉल, पोर इन टू अ मोल्ड, सेट ऑफ ॲक्टर्स इन अ प्ले, या सगळ्यांना पण कास्ट म्हटलं जातं. बट मेन डिफरन्स हा आहे की ज्यावेळेला तुम्ही या 3 शब्दांसाठी कास्ट हा शब्द वापरताय त्यावेळेला त्याची स्पेलिंग येते CAST कास्ट. पण ज्यावेळेला तुम्ही कास्ट हा जातीसाठी शब्द वापरता, तुमचं जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जरी काढून पाहिलं तरी त्याच्यावरती जे स्पेलिंग असतं ते असतं CASTE, दॅट इज कास्ट म्हणजे जात. म्हणूनच हा जो ऑप्शन आहे हा तुमचा काय असेल, एंटायरली रॉंग असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. सो आजूबाजूच्या गोष्टी, तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचा अभ्यास जे काही पाहताय ते खूप काळजीपूर्वक पाहायचं, कारण या गोष्टी खूप कामी येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, वन वर्ड फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन, कलेक्शन ऑफ स्टार्स. कलेक्शन जे असतं, स्टार्सचं कलेक्शन जे असतं त्याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत, कॉन्स्टलेशन, बंच, गॅलेक्सी, कॉमेट. आता मला सांगा, जिथे स्टार्सचं कलेक्शन असतं त्याला काय म्हणतात? एका फेमस ॲक्टरच्या घराचं नाव आहे हे. उत्तर अर्थातच तुम्हाला आलं असेल, याचं उत्तर आहे गॅलेक्सी. मग आता गॅलेक्सी म्हणजे असेल कलेक्शन ऑफ स्टार्स, अ सिस्टम ऑफ मिलियन्स ऑर बिलियन्स ऑफ स्टार्स टुगेदर विथ गॅस अँड डस्ट अँड हेल्ड टुगेदर बाय ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आकाशगंगा. आपली जी आकाशगंगा आहे तिला काय म्हणतो आपण, गॅलेक्सी म्हणतो. मग आता उरतात बाकीचे 3 वर्ड्स. बंच म्हणजे काय असतो, बंच ऑफ कीज, चाव्यांचा जो जुडगा ना, जुडगा मला एक्झॅक्टली वर्ड नाही येते, चाव्यांचा जुडगा, हां तो जो वर्ड आहे तो बंच आहे, म्हणजे कीजचा बंच असतो किंवा यालाच तुम्ही गठ्ठा असं म्हणू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमेट काय असतं, कॉमेट असतो धूमकेतू. धूमकेतू माहिती आहे, त्याला कॉमेट असं म्हटलं जातं. मग आता उरतो कन्सल्टेशन म्हणजे काय, कन्स्टलेशन नाही, कन्स्टलेशन म्हणजे काय असतं, तर ज्यावेळेला आपण हे पाहतो ना, म्हणजे एक ताऱ्यांचा ग्रुप असतो, काही स्टार्स असतात आणि त्यांचा ग्रुप असतो आणि त्याची एक डिझाईन तयार होते, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नक्षत्र. नक्षत्र म्हणजे एक स्टार्सचा असा ग्रुप की ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी असं मिनिंगफुल किंवा जे आपण सहज डोळ्यांनी पाहून त्याची एक आकृती बनवू शकतो असं असतं. सो 2 नक्षत्र जी फार फेमस आहेत, ज्याच्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून ऐकल्या असतील त्या मला सांगा. मी इथे ड्रॉ करते, एक सेकंड. एक असतं असं, असे 4 स्टार्स असतात, देन त्याच्या पाठीमागे असे 3 स्टार्स असतात. यांना तुम्ही काय म्हणता, म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला लहानपणापासून काय सांगितलं ते सांगा, कारण माझ्या आजोबांनी याची मला खूप छान अशी स्टोरी सांगितलेली की हे 4 स्टार्स म्हणजे काय आहेत, हे 3 स्टार्स म्हणजे काय आहेत, हे खूप सुंदर स्टोरी ते मला सांगायचे. देन त्याच्यानंतर असे एक 3 स्टार लाईनमध्ये असतात, असे खूप डार्क असतात ते 3ही, त्यांना तुम्ही काय म्हणता. तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगाल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 3 meanings given below are closer to the word integrate. Choose the one which is entirely wrong. अगेन जसं आता कास्टचा क्वेश्चन आपण पाहिला तसाच हा क्वेश्चन आहे की इंटिग्रेट या शब्दाच्या जवळपासचे मिनिंग असणारे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेत आणि एक ऑप्शन दिलाय जो की त्याच्या जवळपास नाहीये, तो अगदी म्हणजे पूर्णपणे एंटायरली रॉंग आहे, तर तो कुठला निवडायचा. आता पहिल्यांदा तुम्हाला इंटिग्रेट म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. इंटिग्रेट म्हणजे काय असतं, जुळवून घेणं, एकत्र करणं, या गोष्टीला आपण इंटिग्रेट म्हणतो. मग आता जर आपण पाहिलं ऑप्शन काय आहेत, कंबाईन पार्ट्स इनटू अ होल, complete by adding parts, join with other social groups or different races, make something by mixing or blending. आता पहा, एखादी गोष्ट एकजीव करणं असेल किंवा एकत्रित करणे असेल, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना एकत्रित आणलं तर त्याला तुम्ही इंटिग्रेट असं म्हणता. मग आता इथे जर आपण पाहिलं कंबाईन पार्ट्स इनटू अ होल, तर हे त्याचं मिनिंग ऑब्विसली येतं. काय येतं, कारण आपण काय करतोय, पार्ट्स एकत्र घेतोय, म्हणजे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यांना एक केलं.
कम्प्लीट बाय ॲडिंग पार्ट्स, आपण एखादी गोष्ट पार्ट्स ॲड करून केली ते पण येऊ शकतं. जॉईन विथ अदर सोशल ग्रुप्स ऑर डिफरंट रेसेस, वेगवेगळे जे सोशल ग्रुप्स आहेत किंवा डिफरंट रेसेस आहेत त्यांना एकत्रित करणं, दॅट इज ऑल्सो इंटिग्रेट. बट मेक समथिंग बाय मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग, याला तुम्ही इंटिग्रेट नाही म्हणत. म्हणजे हा मग याच्यातून तुमचं काय तयार होईल, एक तर ज्यूस तयार होईल किंवा दुसरं काहीतरी तयार होईल. ठीक आहे, दुसरं कुठलं तरी मिक्सचर तयार होईल, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. म्हणजेच हाच ऑप्शन तुमचा बरोबर येईल. ठीक आहे, कारण तुम्हाला विचारलंय एंटायरली रॉंग असणारं काय. सो पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन हा खूप इंटरेस्टिंग आहे. सिमेट्री म्हणजे काय? अ प्लेग्राउंड ऑफ अ सिमेंट अँड एरिया ऑफ लँड फॉर द बरियल ऑफ डेड पीपल, अ सिमेंट प्लॅटफॉर्म, अ स्टेज टू परफॉर्म फंक्शन्स. सिमेट्री म्हणजे काय? मी सिमेट्रीचं दुसरा एक वर्ड तुम्हाला सांगितलं होतं जिथे एसनी सुरू होतं, वाय असतं. सिमेट्री याच्याबद्दल म्हणजे ज्यावेळेला आपण कन्फ्युजिंग वर्ड्स घेतलेले आहेत लेक्चरमध्ये त्यावेळेला मी सांगितलं की सिमेट्री आणि सिमेट्री हे दोन शब्द आहेत जे की म्हणजे ज्याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण मीनिंग डिफरंट आहे आणि ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर तो पण जो तुम्हाला म्हणजे मी त्यावेळेला होमवर्कमध्ये दिलेलं ते तुम्ही केलं असेल अशी आशा आहे आणि मी नंतर एका लेक्चरमध्ये त्याचं मीनिंग पण सांगितलं. सो सिमेट्री म्हणजे काय असतं? प्लेग्राऊंड ऑफ सिमेंट, जे सिमेंटचं प्लेग्राऊंड आहे ते असेल का? तर अर्थातच त्याला सिमेट्री नाहीत म्हणत. अँड एरिया ऑफ लँड फॉर द बरियल ऑफ डेड पीपल म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्मशानभूमी. स्मशानभूमीला म्हटलं जातं सिमेट्री. सो आमच्याकडची स्मशानभूमी सिमेंटची आहे असं लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. सिमेट्री नाही सिमेट्री असं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. म्हणजे याला तुम्ही स्मशानभूमी किंवा दफनभूमी असं सुद्धा म्हणू शकता. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड एरिया ऑफ लँड फॉर द बरियल ऑफ डेड पीपल. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज ऑफन नेसेसरी टू सबमिट वन्स क्रेडेन्शियल्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. आता इथे क्रेडेन्शियल्सला अंडरलाईन असायला पाहिजे होती. व्हॉट इज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आउट ऑफ द फॉलोविंग. आता अर्थातच जरी अंडरलाईन मी दिली नसली तरी तुम्हाला एवढा कॉमन सेन्स आहे की कुठल्या वर्डला अंडरलाईन असेल, कारण इट इज ऑफन नेसेसरी, सबमिट वन्स, द टाइम ऑफ इंटरव्ह्यू हे सगळे ओळखीचे शब्द आहेत. तिथे नवीन शब्द फक्त क्रेडेन्शियल्सच आहे, त्यामुळे तोच शब्द असेल इतकं तुम्हाला समजायला पाहिजे होतं. म्हणजे जर मी अंडरलाईन दिलेली नसेल तर तितकं समजून घ्या. मग आता काय आहे? अ बँक स्टेटमेंट, अ लेटर रिटन इन वन्स मदर टंग, सिक्रेट लेटर, अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्टवर्दीनेस. ज्यावेळेला एखादी व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी जाते त्यावेळेला तिने काय देणं गरजेचं आहे, काय सबमिट करणं गरजेचं आहे. बँक स्टेटमेंट मागतात का इंटरव्ह्यूसाठी? काय गरज आहे? नाही मागणार. अ लेटर रिटन इन वन्स मदर टंग, स्वतःच्या मातृभाषेत लिहिलेलं लेटर मागतील का? तुम्ही एखाद्या अशा कंपनीमध्ये जॉबसाठी गेलाय म्हणजे इंटरनॅशनल कंपनी आहे जिथे सगळे व्यवहार इंग्लिशमध्ये चालतात, तुम्हाला का म्हणून ते मदर टंगमध्ये तुमच्या मातृभाषेत लेटर मागतील? नाही मागणार. सिक्रेट लेटर काय करायचं त्यांना तुमच्या सिक्रेट लेटरचं? अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्टवर्दीनेस म्हणजे ज्याला तुम्ही असं म्हणता की एखादी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची जी काही म्हणजे योग्यता ठरवणारे जे गुण आहेत त्याच्याशी रिलेटेड जे लेटर असेल ते. ठीक आहे, अ लेटर ऑफ अ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्टवर्दीनेस, क्रेडेन्शियल्स असं त्याच्यासाठी शब्द वापरला जाईल. मग त्याच्यामध्ये आपण आपलं क्वालिफिकेशन असेल, आपले अचिव्हमेंट्स असतील, आपली क्वालिटी असेल, आपलं बॅकग्राऊंड जे असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात. त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. CV आहे, रेझ्युम आहे, देन बायोडेटा आहे, खूप सगळं आपण म्हणतो, बट दॅट इज क्रेडेन्शियल्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इंडिकेट द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड प्रोबेशन. आता प्रोबेशन तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, कारण तुम्ही ज्यावेळेला म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल देन तुम्हाला प्रोबेशन पिरियडमध्ये काम करावं लागणार आहे. काही तुमचा प्रोबेशन पिरियड असेल तो तुम्हाला कंप्लीट करावा लागणार आहे. मग तो काय असतो? अन अटेम्प्ट टू डिस्कवर द बेस्ट साइड ऑफ अ पर्सन, अन इन्क्वायरी ऑफ अ पर्सन्स कंडक्ट, ॲबिलिटीज, क्वालिटीज एक्सेट्रा, टेस्टिंग ऑफ अ पर्सन्स कंडक्ट, क्वालिटीज, ॲबिलिटीज एक्सेट्रा, हँडलिंग ओव्हर अ टेम्पररी चार्ज. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की ऑप्शन 4 आहे, कारण आपण ज्यावेळेला प्रोबेशन पिरियडमध्ये असतो त्यावेळेला टेम्पररी चार्ज असतो आपल्याकडे, बट असं नाही आहे. प्रोबेशन पिरियड म्हणजे काय असतो? त्याला तुम्ही काय म्हणता? परिवीक्षा कालावधी. काय म्हणता? परिवीक्षा कालावधी. मग आता हा परिवीक्षा कालावधी म्हणजे काय असतं? हे असतं टेस्टिंग. कशाचं? पर्सन्स कंडक्ट, क्वालिटीज, ॲबिलिटीज. तुमची ॲबिलिटी, तुमचा कंडक्ट, तुमचं जे काही तुमच्याकडे असणाऱ्या क्वालिटीज आहेत हे सगळं तिथे टेस्ट केलं जातं, त्याच्यासाठीच तो असतो परिवीक्षा कालावधी. म्हणून पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी दॅट डील्स विथ नॉलेज.
फिलॉसॉफीची अशी शाखा जी नॉलेजशी डील करते त्याला काय म्हटलं जाईल? एपिस्टेमॉलॉजी, फिलॉलॉजी, इकॉलॉजी की आर्किओलॉजी? आता पहा, इथे तुम्हाला फिलॉलॉजी तर माहिती आहे. फिलॉलॉजी आपण पाहिलं होतं, याला आपण भाषा रचना शास्त्र किंवा भाषाशास्त्र असं म्हणतो, फिलॉलॉजी, बरोबर. इकॉलॉजी अर्थात तुमच्या सिलेबसमध्ये आहे, म्हणजे MPSCच्या सिलेबसमध्ये आहे. इकॉलॉजी काय आहे तर पर्यावरणशास्त्र, पर्यावरणशास्त्र. देन एक असतं आर्किओलॉजी. आर्किओलॉजी म्हणजे काय असतं? जे पुरातत्वशास्त्र असतं ना, पुरातत्वशास्त्र, जे काय म्हणतो आपण त्याला, पुरातन विभागाचं काम करणारे जे लोक असतात ते पुरातत्वशास्त्र. आणि मग आता उरलं काय? एपिस्टेमॉलॉजी. हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे, ज्याला आपण काय म्हणतो? ज्ञानशास्त्र. ही एक कशाची शाखा आहे? फिलॉसॉफीची शाखा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द कॉन्ट्राडिक्ट. कॉन्ट्राडिक्ट म्हणजे काय? डिनाय, एक्सेप्ट, इन्फॉर्म, करंट. आता पहा, कॉन्ट्राडिक्ट करणं, त्याने कॉन्ट्राडिक्ट केलं असं आपण बऱ्याचदा म्हणतो, खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही. कॉन्ट्राडिक्ट केलं म्हणजे काय? त्याने ती गोष्ट स्वीकारली नाही, त्याने ती गोष्ट नाकारली. आणि नाकारणे याच्यासाठी एक महत्त्वाचा शब्द आहे, दॅट इज डिनाय. कॉन्ट्राडिक्ट केलं म्हणजे डिनाय केलं, डिनाय केलं म्हणजे एखादी गोष्ट नाकारली. सो एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे असतं, एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे असतं. इन्फॉर्म म्हणजे माहिती देणं असतं, इन्फॉर्म माहिती देणे. आणि करंट, करंट, करंट म्हणजे वेगवेगळे अर्थ आहेत त्याचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड बायलॅबियल. आता बायलॅबियल हा जो वर्ड आहे, ज्यावेळेला तुम्ही मराठीमध्ये वर्णमाला शिकता, मराठी वर्णमाला शिकता, त्याच्यामध्ये तुम्ही एक घटक शिकता, वर्णांचा उच्चार स्थानानुसार त्याला जी नावं दिली जातात, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण पाहतो, ओष्ठ्य. ओष्ठ्य वर्ण म्हणजे जिथे ओठांचा वापर आपल्याला करावा लागतो, प, फ, ब, भ, म, बरोबर. तर हे जे ओष्ठ वर्ण असतात त्यांनाच इंग्लिशमध्ये बायलॅबियल असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये पण हे असतात. मग आता हे म्हणजे हे याचं उत्तर काय असेल? ऑफ टू लेबल्स नाही, ऑफ टू लेवल्स नाही, ऑफ टू लिप्स येस, आणि ऑफ टू साइड्स नाही. पर्याय क्रमांक 3 असेल, म्हणजे 2 ओठांचा किंवा ओठांशी संबंधित असणारा. आणि जनरली हा वर्णांच्या संदर्भात वापरला जातो, जे व्यंजन उच्चार करताना आपल्याला ओठांचा वापर करावा लागतो, दॅट इज बायलॅबियल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज अ कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. जिथे गव्हर्नमेंटचं कम्प्लीट ॲब्सेन्स असेल, लॉ आणि गव्हर्नमेंटचं कम्प्लीट ॲब्सेन्स असेल, म्हणजे जिथे सुशासन नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिलकुल नाही आहे, अशा म्हणजे त्या स्थितीला तुम्ही काय म्हणाल? डेमोक्रेसी. डेमोक्रेसी तर लोकशाही असते, ही तर येणारच नाही अर्थातच. दुसरा ऑप्शन काय आहे मग? अनार्की. तिसरा आहे ऑटोक्रेसी आणि तिसरा आहे अरिस्टोक्रेसी. तर आता अनार्की म्हणजे काय असतं? अर्थातच हाच ऑप्शन आहे आपला बरोबर, अराजकता. जिथे शासन नाहीये, कायदा नाहीये, त्याला तिथे काय असेल? गदारोळ माजलेला असेल, अराजकता माजलेली असेल. सो हा असेल तुमचा बरोबर पर्याय. तिसरा पर्याय आहे ऑटोक्रेसी. ऑटोक्रेसी जे आहे या शब्दाबद्दलची जी माहिती आहे ती मागच्या एका लेक्चरमध्ये आपण पाहिलेली होती. ऑटोक्रेसी काय असतं? एकाधिकारशाही. एकाधिकारशाही म्हणजेच ज्याला तुम्ही हुकुमशाही असं पण म्हणू शकता. आणि मग उरतं अरिस्टोक्रेसी, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं. अरिस्टोक्रेसी उमराव किंवा जे म्हणजे ज्यांना मोठ्या मोठ्या उपाध्या वगैरे असतात, तर अशा लोकांसाठी अरिस्टोक्रेसी हा शब्द वापरला जातो, अरिस्टोक्रेसी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ॲडल्टरेशन मीन्स व्हॉट? ॲडल्टरेशन म्हणजे काय? ऑप्शन काय आहेत? व्हॉलेंटरी ऑफर, मेकिंग इम्प्युअर, बिकमिंग ॲडल्ट, लेस इन वेट. आता तर हे चारही ऑप्शन वेगवेगळ्या अँगलनी दिलेले आहेत. मग आता याच्यातून करेक्ट आन्सर शोधणं हे थोडंसं तुमच्यासाठी डिफिकल्ट असेल, जर तुम्हाला माहिती नसेल ॲडल्टरेशन म्हणजे काय. तर आता एक गोष्ट तर आपल्याला म्हणजे माहिती आहे की बिकमिंग ॲडल्ट तर नसणारच आहे, म्हणजे कॉमन सेन्स यूज करू शकता तुम्ही. व्हॉलेंटरी ऑफर नाही, लेस इन वेट नाही, मेकिंग इम्प्युअर आहे म्हणजेच भेसळ करणे. इम्प्युअर म्हणजे काय असतं? जे प्युअर नाहीये ते. प्युअरच्या विरुद्धार्थी शब्द होता इम्प्युअर, हे आपण पाहिलेला मागे वोकॅब्युलरीच्या सेशनमध्ये. सो मेकिंग इम्प्युअर म्हणजे एखादी गोष्ट भेसळयुक्त करणे, त्याला म्हटलं जातं ॲडल्टरेशन. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲडल्टरेशन म्हणजे भेसळ करणे. बिलकुल इथे बिकमिंग ॲडल्ट हा ऑप्शन चूज करायचा नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. गॉड इज ओमनिपोटेंट,
ओमनिशंट अँड ओमनी प्रेझेंट. मी कालच्याच लेक्चरमध्ये विचारला होता हा शब्द. म्हणजे मी तुम्हाला विचारलं होतं की हे विचारलेलं ओमनी प्रेझेंट विचारलेलं की जो सर्वव्यापी आहे त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो. कारण आपण काल एक शब्द पाहिलेला ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे जो सर्वाहारी आहे, जो सगळं काही खातो, त्याच्यासाठी आपण तो वापरलेला आणि तेव्हा मी सांगितलेलं. आणि कोणी कोणी कमेंटमध्ये ओमनीपोटेंट, ओमनिशंट, ओमनी प्रेझेंट हे तिन्ही शब्द जे आहेत ते पाठवलेले होते. सो आता इथे तुम्हाला विचारले की चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. इथे अंडरलाईन वर्ड दिलाय ओमनीपोटेंट आणि पुढे दुसरे वर्ड पण दिलेत. ओमनिशंट दिलाय, ओमनी प्रेझेंट दिलाय आणि विचारले की ओमनीपोटेंटसाठी त्याचं मिनिंग काय आहे. ऑप्शन काय आहे, ऑल पॉवरफुल, एव्हर लास्टिंग, प्रेझेंट एव्हरीवेअर, ऑल नोईंग. तर अर्थातच याचं उत्तर काय आहे, जो सर्व शक्तिशाली असतो म्हणजे ऑल पॉवरफुल, त्याला ओमनीपोटेंट असं म्हटलं जातं. मग ओमनिशंट म्हणजे काय असेल, ओमनिशंट म्हणजे ज्याला सगळं नॉलेज आहे, ज्याला आपण काय म्हणतो सर्वज्ञानी. काय म्हणाल तुम्ही याला, सर्वज्ञानी. आणि ओमनी प्रेझेंट काय असतो, जो प्रेझेंट एव्हरीवेअर आहे. ऑल नोईंग असेल तर हा तुमचा काय येईल, ओमनिशंट येईल. आणि प्रेझेंट एव्हरीवेअर असेल तर ओमनी प्रेझेंट येईल. ठीक आहे. तर हे तीनही शब्द लक्षात ठेवा, हे गॉडसाठी वापरले जातात. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्रेशन द एक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जे तुमचं बिहेवियर आहे, जे एक्सेप्ट केलं जाईल, त्याला काय म्हटलं जातं. अथॉरिटी, डिसिप्लिन, हायरार्की की प्रोटोकॉल. तर अर्थातच आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की बऱ्याचदा आपण पाहतो की PM किंवा CM जे आहेत, ज्यांनी प्रोटोकॉल तोडला, प्रोटोकॉल तोडून ते बाहेर गेले, सुरक्षा कवचाच्या बाहेर गेले आणि लोकांना भेटले. म्हणजे काय असतं, तर त्यांनी ठराविक एका सिच्युएशनमध्ये कसं बिहेव केलं पाहिजे, त्याचे जे काही रूल्स असतात त्याला आपण प्रोटोकॉल असं म्हणतो. कारण ते त्यांच्या सेफ्टीसाठी असतं, त्यांच्या सुरक्षेसाठी असतं. आणि मग किंवा इलेक्शनच्या पिरियडमध्ये कुठल्याही उमेदवारांनी कसं वागावं याचे काही प्रोटोकॉल असतात. किंवा एखादा ठराविक प्रदेश आहे, जो सेन्सिटिव्ह एरिया आहे, तिथे आपण कसं वागलं पाहिजे, त्याचे काही नियम असतात. त्याला आपण काय म्हणतो, प्रोटोकॉल असं म्हणतो. आणि मग अथॉरिटी म्हणजे काय असेल, तर अर्थातच अधिकारिता, हुकूमत या अर्थाने वापरू. डिसिप्लिन म्हणजे शिस्त असते आणि हायरार्की म्हणजे श्रेणी रचना असते. हायरार्की म्हणजे श्रेणी रचना असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, a person who studies the celestial bodies at night is dash dash dash. आता जी व्यक्ती सेलेस्टियल बॉडीजचा अभ्यास करते, सेलेस्टियल बॉडीज म्हणजे काय, ज्या आकाशाशी रिलेटेड खगोलीय वस्तू आहेत त्यांचा अभ्यास करते, त्या व्यक्तीला काय म्हणतात. अ मेटेओरोलॉजिस्ट, देन द ॲन ॲस्ट्रोलॉजर, ॲन ॲस्ट्रॉनॉमर, अ फिलॉसॉफर. फिलॉसॉफर तर असणार नाही, कारण फिलॉसॉफर जो असतो कोण असतो, तत्ववेत्ता असतो, तत्ववेत्ता. पण जर तुम्हाला सेलेस्टियल बॉडीजचा अर्थच नाही कळला तर मग तुम्ही काहीही लिहू शकता. त्याचा शब्द म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला मेटेरिओलॉजिस्ट म्हणजे काय असतं, जे हवामान शास्त्रज्ञ असतात, हवामान शास्त्रज्ञ, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जाईल. आणि मग आता उरलं कोण, ॲस्ट्रोलॉजर आणि ॲस्ट्रॉनॉमर. आता या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जो ॲस्ट्रोलॉजर असतो तो कोण असतो, भविष्य सांगतो. ॲस्ट्रोलॉजर जो असतो तो काय करतो, भविष्य सांगतो. त्याला आपण ज्योतिषी असं सुद्धा म्हणू शकतो. आणि मग उरतो कोण, ॲस्ट्रॉनॉमर. याला तुम्ही म्हणता खगोलशास्त्रज्ञ. ॲस्ट्रॉनॉमर कोण असतो, खगोलशास्त्रज्ञ. आणि खगोलशास्त्रज्ञ काय काम करतो, तर तो सेलेस्टियल बॉडीजचा स्टडी करतो. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अॅन इमॅजिनरी स्टोरी कनेक्टेड विथ द रिलिजन. म्हणजे आपल्या धर्माशी रिलेटेड असणाऱ्या काही इमॅजिनरी स्टोरीज असतात आणि आपल्या धर्मामध्ये तर खूप जास्त आहेत. मग त्या कुठल्या, मिथॉलॉजी, फिलॉसॉफी, लेजंड की वनीर. ऑप्शन काय आहेत, मिथॉलॉजी, फिलॉसॉफी, लेजंड की वनीर. मग आता इथे पहा, पहिला तर शब्द आहे मिथॉलॉजी. मिथॉलॉजी म्हणजे ज्याला आपण म्हणतो पौराणिक कथा, पौराणिक कथा. त्याच्यानंतर फिलॉसॉफी, फिलॉसॉफी तर आपल्याला माहिती आहे, तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो. लेजंड म्हणजे काय असतं, लेजंड म्हणजे असतात दंतकथा. हा शब्द पण तुमच्यासाठी नवीन असेल, लेजंड. लेजंड म्हणजे दंतकथा, म्हणजे ज्या याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, अशा ज्या चालत आलेल्या असतात. जसे की माकडाची गोष्ट, माकडनी टोपीवाला असेल, किंवा ससा आणि कासव असेल, किंवा सिंहाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, आपल्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या असतात. आपण पुढे त्या तशाच चालू ठेवतो, त्या असतात दंतकथा. आणि मग शेवटचा ऑप्शन आहे वणीर. वणीरचा अर्थ होतो वरचा रंग. म्हणजे बऱ्याचदा असं असतं ना की आतमधून वेगळंच असतं आणि वरचा दाखवायचा रंग वेगळा असतो, या अर्थाने ते वापरलं जातं वणीर. मग आता तुम्ही मला सांगा की अन इमॅजिनरी स्टोरी कनेक्टेड विथ रिलिजन. रिलिजनशी ज्या रिलेटेड असतात त्यांना काय म्हणतो आपण,
पुराण कथा असं म्हणतो, पौराणिक कथा असं म्हणतो, म्हणजे मिथॉलॉजी हा त्याचा बरोबर अर्थ येईल किंवा हा शब्द त्याच्यासाठी करेक्ट येईल. ठीक आहे, तर इथे आपले या लेक्चर मधले जे क्वेश्चन्स होते 25 क्वेश्चन्स ते झालेले आहेत. 25 क्वेश्चन्सचा अनालिसिस आपण केलेलं आहे आणि याच्यातून केवळ 25 ने तर 25 पेक्षा कितीतरी जास्त वर्ड्स तुमचे झालेत, कारण आपण बऱ्याच क्वेश्चनमध्ये जो क्वेश्चन आहे तो प्लस जे ऑप्शन आहे त्याच्यातून इतर जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स सुद्धा आपण लर्न केलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतोय 100 मार्क्सची जरी टेस्ट असेल, आपण म्हणजे 100 जरी क्वेश्चन्स कव्हर करणार असू तरी सुद्धा वर्ड्स तुमचे मोर दॅन 100 होत आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता फक्त एकच टेस्ट उरली आहे, 4th टेस्ट, ती तुम्हाला सेंड केली जाईल या लेक्चर नंतर अँड देन त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन घेतलं जाईल. सो वन वर्डवरच्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट आपल्या तिथे संपतील. देन मग बाकीचे म्हणजे बाकीचे जे टॉपिक आहेत मग ते ग्रामरचे असतील किंवा वोकॅब्लरी असेल किंवा पॅसेज असेल तर याच्याशी रिलेटेड टेस्ट ज्या आहेत, टेस्ट आणि अनालिसिस हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच जणांना माहिती नाही आहे टेस्ट कुठे मिळतील, तर पहिली, दुसरी आणि तिसरी या तीनही टेस्ट मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेल्या आहेत. टेलिग्रामचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. बऱ्याच जणांना हाही प्रॉब्लेम आहे की टेस्टचा पासवर्ड काय आहे, तर त्याचा पासवर्ड पण वॉरियर ऑफिसर असाच आहे जो की तुम्हाला इथे दिसत असेल. हे ॲज इट इज टाकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे वॉरियर लिहायचं आहे, देन स्पेस द्यायची, देन ऑफिसर आणि सगळे कॅपिटल लेटर्स आहेत. असं टाका, कुठलीही फाईल असेल तर ती ओपन होईल, म्हणजे आपली जी असेल फाईल आपल्या चॅनलची ती तुम्हाला ओपन होईल तिथे अँड देन तुम्ही ती टेस्ट सोडवा आणि या टेस्टमध्ये तुमचे 25 पैकी किती बरोबर आले, तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे मला न विसरता सांगा कमेंटमध्ये, म्हणजे ॲटलिस्ट कळेल तरी मला की तुम्ही कुठंपर्यंत आहात. वनरक्षकची एक्झाम आलेली आहे, तलाठीची पण लवकरच होईल, बाकीचे एक्झाम पण येतात, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, अभ्यासामध्ये गॅप पडू देऊ नका. बाकी खूप सगळे लेक्चर्स आहेत जे तलाठी एक्झामसाठीच नाही तर तुमची अगदी MPSCची मेन्स असेल किंवा इतर सरळ सेवेची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत. ते लेक्चर्स तुम्हाला तलाठीवरती स्पेशल क्लास या प्लेलिस्टमध्ये मिळतील, तर ती प्लेलिस्ट ओपन करा आणि तिथून जे तुमचे लेक्चर पेंडिंगला आहेत ते पहा. टेस्ट 1, 2 सोडवली नसेल तर सोडवा आणि सोडवली असेल पण लेक्चर पाहिलं नसेल अनालिसिसचं तर ते पण पाहून घ्या. ठीक आहे, सो हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं की नाही हे मला नक्की सांगा आणि टेस्टचा फायदा होतो की नाही हेही सांगा. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यातून खूप जास्त एनर्जी मला मिळते, त्याच्यामुळे फीडबॅक न विसरता द्यायचा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.